हे झाल्यावर दुपारी पाऊस येईल असं त्यांनी आज सुद्धा सांगितलेलं आहे आणि तो सुद्धा त्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरो अशी मी खंडोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो। कारण पावसाची गरज आहे। कधी नव्हे तर अवकाळी पाऊस एवढा मोठा झाला म्हणजे उन्हाळ्यामध्ये अवकाळी गापणं एखाद दुसरं पडायचं आपण म्हणायचं अवकाळी गापणं आहे पडतंय, परंतु इथं अनेक ज्येष्ठ मंडळी ज्यांचं वय 70, 75, 80 इथं मामा बसलेत म्हणजे त्यांना कळतंय तसं सुद्धा उन्हाळ्यामध्ये 12 मे ते 12 जून तब्बल 1 महिना एवढा पाऊस कधी आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये पडलेला नव्हता। एवढा प्रचंड पाऊस आपल्याकडे कंटिन्यू महिनाभर झाला म्हणजे ती धरणं भरायला अजून आपल्याला नोव्हेंबरची वाट बघावी लागायची। दोन ठिकाणी ती प्लेट फुटल्याच्या नंतर धुत असताना 2 शेतकऱ्याचे हात जळलेत म्हणून माझी विनंती जरी तो स्वच्छ करायचे असेल तर रात्रीच्याला करा म्हणून ही तुम्हाला एक सांगू इच्छितो। कारण की हे आपल्या शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणजे ते प्लेट वाटल्या साफ करायचीच नाही म्हणजे करायचे असले तर रात्रीचा करत जा म्हणून ते कसं आणतात कुणाला भेटतात काय करतात आम्हाला माहित नाही, पण हे जे गुण लागतात ते सगळे गुण त्यांच्याकडे आहेत। पक्ष कुणाचा असू द्या परंतु माझ्या गावचा विकास झाला पाहिजे, माझ्या गावच्या जनतेसाठी मी काहीतरी आणलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे ही भावना धडपड सातत्यानं वसंतरावची त्या ठिकाणी चाललेली असते आणि म्हणून अशा कामाच्या माणसाला पुढे नेण्याचं काम तुमच्यासारख्या सर्व सुज्ञ बांधव भगिनींनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा घड्याळाकडे बघितलं पाहिजे ही पण विनंती मी आपल्या सर्वांना या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद। दोन ठिकाणी ती प्लेट फुटल्याच्या नंतर धुत असताना 2 शेतकऱ्याचे हात जळलेत म्हणून माझी विनंती जरी तो स्वच्छ करायचे असेल तर रात्रीच्याला करा म्हणून ही तुम्हाला एक सांगू इच्छितो। कारण की हे आपल्या शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणजे ते प्लेट वाटल्या साफ करायचीच नाही म्हणजे करायचे असले तर रात्रीचा करत जा म्हणून यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपल्याच मराठवाड्याचे सुपुत्र शेतकरी पुत्र हवामान तज्ज्ञ श्री पंजाबराव डक यांचं मार्गदर्शन सुद्धा आयोजित केलेलं होतं। आत्ताच त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आमच्या उपस्थित असलेल्या जवळपास 1500 शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं शेती करावी आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाचा अंदाज घेऊन ही शेती कशी करावी आणि फायद्याची कशी ठरू शकते हे सुद्धा अतिशय शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी सांगण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांना केलेलं आहे। निश्चितपणानं दिवसेंदिवस शेती ही प्रत्येक ज्यांच्याकडं शेतमाल आहे किंवा शेतकरी आहेत ती कमी कमी होत चालली। घरामध्ये 2 भाऊ त्यांच्या पुढचे 2 मुलं त्यामुळे ही अल्प शेतकऱ्यांकडं आता मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडं अल्पभूधारक व्हायची वेळ आहे। असं असताना कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचं सुद्धा तंत्रशुद्ध पद्धतीनं मार्गदर्शन पंजाबराव डक साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आज सुद्धा दुपारनंतर भरपूर पाऊस या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि मराठवाड्यामध्ये येणाऱ्या 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडला आहे। गेले अनेक दिवसापासून आपण पाहतोय नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून पंजाबराव डक यांनी जे काही हवामानाबद्दल अंदाज केलेला आहे तो खरा ठरतोय त्यावरती आमचे शेतकरी विश्वास ठेवतात पेरणी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याचं काम त्या ठिकाणी करतंय। मला वाटतं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं एक भलं करणारा व्यक्ती आपल्या मराठवाड्यामध्ये असेल तर मला वाटतं शासनानं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती मदत सुद्धा केली पाहिजे। यासाठी मी निश्चितपणानं या विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं राज्याचे कृषी मंत्री असतील आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्याकडं आम्ही मागणी करू ही पण ग्वाही मी या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना देतोय। आज मला आनंद होतोय की शेवटी या राज्याचे उपमुख्यमंत्री जैसा बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले या संत वचनाप्रमाणे काम करणारे आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य असलं तरी त्यांनी कालच या राज्याला एक मोठं गिफ्ट आमच्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे। शेतकरी समृद्धी योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाही वाढदिवस होता आणि म्हणतो एक मोठा निर्णय या राज्यातील शेतकऱ्यांसाठी झालाय। दरवर्षी 5,000 कोटी रुपये
खर्च या राज्य शासन या योजनेवरती करणार आहे. ज्या पद्धतीनं पोकरा ही यशस्वी योजना या राज्यामध्ये ठरली, त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना डायरेक्ट स्वरूपामध्ये होतोय. तसाच फायदा या शेतकरी समृद्धी योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मग ते खते असतील, बी बियाणे असतील, यांत्रिक सहाय्य असेल, हे सर्व प्रकारचं सहाय्य या योजनेतून माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार.